आम्ही नाश्ता करत आहोत. आता आम्ही कन्याकुमारीमध्ये तो केरळवर आता आम्ही आलोय कन्याकुमारीमध्ये. महाराष्ट्राकडे आले मसाला डोसा कन्याकुमारीमध्ये. मसाल्याचा प्रकार पण वेगवेगळे आहेत. तिथं आल्यावर मसाला डोसा आणि इडली सांबार भात तोच मेन्यू खावा आहे. बघा नुसतं मसाला डोसा तर बास. डोस्यावर वारा इडली डोसा सांबार चटणी चटणी चटणी. गेलो आहेत कन्याकुमारीमध्ये. कन्याकुमारी सिटी. या असं मागं लागतात तसं काय याच्या कोण काय घेतलं भेटलं मागं मागं जातात. 15,000 रुपये पुढे फोन करो. रेंजवर इथली माणसं अशी मागं लागतात तशी काय आपल्या किल्ल्यावर माकरा काही मागं लागतात तशी ती इथं लागतात. हा किल्ल्यावरच्या माकरांसारखी मागं लागतात. हा लोकल तर जाता जाता डायरेक्ट डोळ्याला लावतात नाही विचारता. ही कन्याकुमारीची स्थिती आहे. 300 सांगतात ना 30 रुपयाने देतात. बाकी त्या बरं आहे त्यांचा. हे बघा दिसून जात माणसं बोटिंग करण्यासाठी कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद स्टॅच्यू बघा करण्यासाठी. आता आम्ही आलेलो आहे कन्याकुमारीचा मेन स्पॉट समोरच. ऑनलाईन तिकीट काढले कन्याकुमारी. तिथं आल्यावर ऑनलाईन तिकीट काढा त्यावर फायदा आहे. नाटकचे 3-4 तिरुअनंतपुरम आणि तो स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल तिथं विवेकानंदांनी तपश्चर्या केली. जागतिक धर्मसभेमध्ये जायचं होतं ना त्यावेळेस तिथं आधी तिथे दान केलं. ऑनलाईन तिकीट काढला तर VIP सारखं एकदम हे भेटतं. हा या तुम्ही पण या ऑनलाईन करा नाही तर तुम्ही 2 किलोमीटर राहिली करा. हा बघू शकता आपण चाललो आहे तिकडे बुडीमध्ये चाललो आहे. आता बुडलो तर आपण आणि आपण VIP मध्ये आलोय. हे लोक लाईन लागले. हे लोक लाईन लागले. तुम्ही 100 रुपयात निघतो ऑनलाईन करा एकदम फास्ट काम होतं. VIP मध्ये नाहीतर असं लाईनीमध्ये लागायला लागतं. असं आमच्या मागं भरपूर लोक आहेत पण ते पण VIP आहे. हे आली बोट. हे आ गई राणी. तसं आपण नेक्स्ट टाइम हैदराबादला गेलो होतो तसं. ही आली इंशोली. आली आमच्या बोट पण मस्त मोठ्या मोठ्या आहेत. बोट पाकला होता आतमध्ये जाता टायमाला आपला. आता बोटिंग मध्ये बसलो. स्मारक
स्वामी विवेकानंद आम्ही इथं मोठीमध्ये बघतो जाणार आहोत आम्ही स्टॅच्यूकडे. नाही ते मेमोरियलचं फोटोग्राफ चांगलं ट्रस्ट आहे भाई, ट्रस्ट आहे. स्टेट गव्हर्नमेंटला आलं पाहिजे. भाऊ काय तिकीट काउंटर आहे स्वामी विवेकानंदांचा पहा. आम्ही ते आलो आहे. एक सेल्फी घेतलेली खूप छान असं कॅमेरा आहे. पाणी खूप सुंदर आणि आमचे हे पाणी माणसं देखील सुंदर असं मंदिर आहे स्वामी विवेकानंद. पाहूया पुढे जाऊन काय होतं. चला कन्याकुमारी सिटी. चल आलास गिरीस. हा आता आम्ही ते बूट काढलेलं आहे. आलाच नाही तिकडे. सुंदर आहे एकदम समुद्राच्या मधून. आपल्या मुंबईला सुद्धा बनवलं होतं शिवाजी महाराजांचं. काय बनवलं नाही फक्त आम्हाला. पण हे फक्त राजकारणी लोकांनी फक्त त्यांनी आम्हाला फसवलं. भावना दुःख छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असलेला आमचा अभिमान. आता आम्ही त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहे आणि दोन साईडला दोन मंदिर आहेत. स्वामी विवेकानंदांचं मंदिर आहे आणि इकडे सुद्धा एक मंदिर आहे छान असं. तिरुअनंतपुरम यांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं हे बघा. हे स्ट्रक्चर बघा. आपण कुठे आहोत? साऊथ नॉर्थ दिशा दाखवलेत तिथे. आणि चारही बाजून समुद्र आहे का? चारही बाजून समुद्र आणि पाहू शकता आपण आपल्या गावापासून दूर आहोत. तरी पण दूर आहे ना आपण आपल्या गावापासून. तर शेवटचा टोक म्हणजे स्वामी विवेकानंदांची यात्रा, भारत भ्रमण यात्रा इथे संपन्न झालेली होती. आणि त्यांच्या स्मरणार्थ हा असा मंदिर उभारण्यात आलेला आहे. खूप सुंदर असा महाद्वार आहे. आता वरती जाऊन तुम्हाला सर्व दाखवू आम्ही. पुढे पाहूया. त्यांना असं म्हणाले दोघांनी दम बिर्याणी खावली आणि बंद करून टाकेल. कसं वाटतं तुम्हाला? इथं थंडावा आहे. बिना एसीचा थंडावा आहे. बिना एसीचा थंडावा आहे एकदम. इथं तुला काय अनुभव मिळाला म्हणजे जास्ती करून? हे पहा, आपण मंदिरात गेलो होतो पण आपल्याला तिथे काही शूटिंग करायला, फोटोग्राफी करायला काय भेटलं नाही. पण तिथलं जो वातावरण होतं शांत, एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण. आणि म्हणजे असं वाटतं तिथे 10-15 मिनटं तिथं बसावं, ध्यान करावं. पण तिथला असा रूल आहे का 2 मिनिटाच्या आत बाहेर निघायला पाहिजे. पण एकदम मन प्रसन्न शांत वातावरण. आणि पहा ना हा समुद्र. स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे इकडे विषयच नाही. स्वच्छता म्हणजे केस सुद्धा असं दिसत नाही पुढं पडल्या का नाही का? हा एकदम क्लीन. समुद्र पण एकदम निला आहे. एकदम निला कलरचा समुद्र आहे. एकदम बघण्यासारखं आहे. समोरच आहे ही कन्याकुमारी सिटी. इस्कॉन मंदिर.
मंदिरामध्ये जायचं आहे. आज इकडे त्याच्या खाली सुद्धा एक खूप सुंदर असं मंदिर आहे. पण आज जाऊन काय आहे, कृपया इथे मोबाईल बंद. मोबाईल पहा, आपण ज्या मंदिरात आता एंट्री केलेली होती ते मंदिर पाहू शकता आपण. तिथं मेडिटेशन केलं होतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान, ओमचं ध्यान. ओमचं ध्यान म्हणजे एकदम मन प्रसन्न करणार ध्यान आहे. खूप सुंदर असं आहे. 5 मिनिटं फक्त बसलो आम्ही, 5 मिनिटं, पण असं मन प्रसन्न झालं की लाजॉब. खूप सुंदर असं केलेलं आहे. तर आम्ही पुढे निघालोय तिकडे त्या ब्रिजकडे. मित्रांनो, आता आपण चाललोय ग्लास बीचवर. ग्लास बीच म्हणजे समुद्र दिसणार खाली एकदम, आणि आपण त्या काचेवर चालणार. खूप खतरनाक फिलिंग होणार आहे. आता गेल्यावर समजेलच. मला एक गोष्ट खाली पाणी दिसणार आपल्याला. फोटो काढण्याचा टाइम लय वेस्ट होतो आमचा. आम्हाला कमी ना, फोटो जास्त आहे आमचा. आम्हाला ऍक्च्युली एक तास दिलता. फोटो मध्ये एक फोटो चांगला तर 10-15 फोटो काढतात, त्याच्यामुळे जास्त टाइम जातो. पोझिशन सायलेंटच्या सेमच. स्पेशली तुझं जास्त असते. हा ग्लासचा ब्रिज होता, पण ग्लास काय ग्लास आहे थोडा पुढे आहे. हो ना, आम्ही आलो म्हणून काय काचा काढलाय काय, रिधी आमचा लय जोरात पाय आपटेल. त्यांना असं वाटलं शिंगातला चालायला रिधी तोरू पण शकतो. धरून ठेवला. हे बघा काचेचा ब्रिज पाहू शकता. रिधी जरा आम्ही सध्या काच चालतोय, मी सुद्धा चालतोय, पण काच थोडी हलते. आमच्या रिधीने जर पाय जोरात टाकला तर काच पुढे येते, त्यांना एवढा काच फुटेल. आणि मी जर जोरात उडी मारली पाहू शकता. चांगला असं लुक. आणि हे समोरच स्टॅच्यू पाहू शकता. हे आमचे गणेश जुमारे, फोटो काढण्याचे बादशाह. समुद्र दिसत आहे. समुद्र दिसत आहे. इथं डगरे आहेत, ते बरं आहे. काच जरा मजबूत होते, ठीक आहे. आता जाईल माणूस डायरेक्ट पाताल लोकात. तरी एकदम ब्लर वाटतं, एवढं क्लिअर वाटत नाही ना काच. हा हा, ते एकदम तसं हा, तशी त्या टाईपची पाहिजे होती. एवढं दिसत नाही. डबल सेफ्टी. हा, डबल सेफ्टी. इथे बघा समुद्राच्या लाटा. त्याची अवस्था हे असं वाटतं आवाज येतात कार वरती त्याच्या कुठले. हे बाबा घुसची आतमध्ये ना, क्लाउड टाकले बघा. स्टॅच्यू तिरुअनंतपुरम स्टॅच्यू. इथला मेन स्पेशल कन्याकुमारीचा स्पेशल स्पॉट आहे का. कोणी काम केले बोलतो. हा का, त्याच्यामुळे लादे निघले वाटतं. आता आम्ही चाललो आहे स्टॅच्यू मध्ये वरती. हे बघा समुद्र समुद्र.
आणि सांगत आहे आता काय आहे? सध्या तरी लाठा निवांत झोपल्या, निवांत जरा चालू आहे त्यांचं. सायंकाळी 5च्या नंतर त्यांचं धुमाकूळ चालू आहे. आणि मग काय म्हणा 120-130च्या स्पीडमध्ये लाटा ते एकापैकी करण्यात एक नंबरचे अग्रेसर आहोत. हवा एवढी भारी काही एसी पण बेल आहे तिथं हवा नाही का हवा नाही आहे. हवा खूप सुंदर आहे. ओके ओके आई जातो नाचतो. कन्याकुमारीच्या बीचवर ही आम्ही बस केलेली आहे शिवाजी आडी 25 किलोमीटर काहीतरी इथं बीच आहे. कोण घरी चल जाऊन चल बीचवर चल. आपण आहे थांबा beach वर. मित्रांनो, नाही तुम्हाला सरप्राईज द्यायचं राहून गेलं. आम्ही याच्या अगोदरची व्हिडिओ बनवली नाही बीचवर निघण्यापूर्वी, कारण की तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. पाहू शकता आपण पाठीमागे किती नारळाची झाडा, बघा नारळाची झाडा एकदम मस्त. क्लायमेट बघा क्लायमेट. आणि जोरदार असं पावसाचं आगमन झालेलं आहे. सध्या नॉर्मल आहे, पण नाही झालं तर खूप एन्जॉय होणार आहे मित्रांनो. खूप मजा येणार आहे. एकामेकाला तुडातुडी होणार आहे आज. उचल आपट दिसती होणार आहे मित्रांनो. अरे पाहू शकता पुढे आमची गँग चाललेली. पुढे 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 दाखवा. पुढे एकदम पुढे गेले रे. हे बघा त्यांना काही त्यांचा एन्जॉय कसा बघा बीच. इथं रिस्की वाटतो हा बीच. काय वरती करून देईल आवाज आणि एकदम डेंजर आणि रिस्की वाटतो बघ. पाहू शकता मित्रांनो, लाटा बाहेरच्या असतील तर इथे यावे. कोणी चुकून पण तिथं जाऊ नका. डायरेक्ट खड्डा आहे. काम करील हो बाबा. इकडे बघ बोलतो मग रिधी बीच कसा वाटला. हे लाटा आहेत का काय आहेत. बापरे बाप. आता आलेला आहे गणेश जुमारांच्या पायथ्याशी पाणी. गणेश जुमाराला अंग धावायचा एक्सपेरिमेंट दिसतो तो. एकदम बुट्टा माणूस आहे आमच्यात सर्वात लहान माणूस बुट्टा गणेश जुमारे. डायरेक्ट खड्डा आहे भाई बीचला. काय बोलतो असं खड्डा असते का बीचला. बीच म्हणजे एकदम रिस्की बीच आहे हो. इथं चुकून पण आंघोळ वगैरे धुवू नका. इथं बाबा हात जोडतो. इथं काय आंघोळ धुवायला जाऊ नका कोणीच. ना तर आहे पाहू शकता सर्व मंडळी घाबरलेली आहे. आपली मुलं सर्व घाबरलेली आहेत यार. काय या लाटा आहेत यार. काय समुद्र खोललाय. लाटा डायरेक्ट खोल. इतर तुम्हाला सांगितलं होतं का खूप एन्जॉय होणार आहे, खूप मजा येणार आहे. पण या लाटा बघतात क्षणी आमचे मित्र एक पाऊल मागे घेतला लगेच ते. एक पाऊल पुढे होतं त्यांचं येण्याच्या अगोदर. म्हणे खूप मजा करू आपण. पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता इथपर्यंत आलेली लाट जमायला. आता लाटा काय करायचं आहे ना. समुद्र खवळलेला. या बसा आमच्या भोकांडी. चुकून पण कोणी आल्या इथं अंग धुवू नका. डायरेक्ट पाताल लोक जाईल. डायरेक्ट माणूस भेटणार पण नाही.
याच्यान जिरली आमची. आम्ही काय रिक्स घेणार नाही इथं ना. कोणी आल्यावर इथं रिक्स घेऊ नका. कन्याकुमारी आल्यावर बीचवर आल्यावर डायरेक्ट वरचा तिकीट भेटल एवढं निश्चित आहे. एवढं खतरनाक आहे एकदम. लाईफ मध्ये बीच लय बघितलं पण असा बीच ना बघितला बाबा. एकदम डेंजर बीच आहे हा. मॅनेजर तिथे कोण अंग धुवायला काला कुत्रा पण नाही. तर आम्हाला एवढं लांब आणले त्यांनी. आता काय बोलणार. आता या मॅनेजरचा आम्ही काय करू पण तुम्ही सांगा. त्याला काय माहितीच नाही. तो तरी काय करणार. अरे पण एक माणूस काला कुत्रा कुत्रा तरी पाहिजे का नको? कुत्रा आला तर राहणार नाही इथं. माणूस सांगणार तू. लाट पाहू शकता खवलले पहिले त्याच्या पहिले लाट खवलले. लाटा खवललेले. ते बोलते येऊ नको. लाटा खवललेले. अरे लाटा लाटा. हे आमचे मॅनेजर पदवी यायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटतंय? मला मोठा पोपट झालेला आपला. काय शिव कोलेकर तुम्हाला असं चांगलं अहो समाजला कार्यक्रम ना होणार तिथं. बाबा बीच मध्ये काय बोलशील तू या काय अरे बाबा बिना अंग धावून वर्षावर अंग ना धावणार कुठं सनसेट पॉइंट मॅनेजर शिवात कोलेकर नुसते डोक्यात फोटो काढायला सांगते तो. नुसता मागचा डोका यायला पाहिजे बोलतो. काय नाही आता काय बोलणार त्याला. तर रिधीला पाठवलं तर मला फुटबॉल सारखा पवलतो. बीचचं नाव आहे लुमर बीच. या बीचवर चुकू पण कोणी येऊ नका इथं आल्यावर. कन्याकुमारीला एकदम रिस्की बीच आहे. रिस्की अजून वरून पाऊस पण पडतो आता. त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम आले भरपूर. आपण दोघं इथं कुस्ती केला का तसं आकडा वाटते. मला ऐकणार नाही रे तू. डायरेक्ट उठून आपण अरे बिंजोरचा खेळाडू डायरेक्ट मारतो. कुस्ती नाही गेलो. असली कुस्ती नाही गेलं मारतो. आमची माणसं काय बिचो काय जमणार. आता त्यांची कुस्ती चालू आहे. आता बघू कोण डाव मारतो. रिजनाथ कोलेकर आणि सोनू वारिंगे. आला सुमो गुमो हो. एक बाजूला सुमो हो दे कुस्तींचे डावले जोरात चालले. सोनू वारिंगे आणि रिजनाथ कोलेकर. रितीला तकोल्याला आहे. आता रितीला कोलेकर इथं विन तरी पण सोनून त्याला काम पडला. कसं तू डाव मारला. आणि आलाच नाही काय बोलायचे. नाही तुम्ही जिंकल्या नाही तुम्ही त्यांना आपडल्या असाल तर मग कसं वाटतंय. मला मला असं वाटलं की तुमची मध्ये काय सोनून त्याला पाचीच्या पोराने आपडल्याला. मग काय मी काच्या पोराला आपडला नव्हता. आज्याला आपडला. पण तुला लय घाम फोडला त्यांनी. आपल्या इकडे बॉल मारी खेळ चालू असं. इकडे चप्पल मारी चालू आहे. बघा चप्पल मारी खेळतात. बघा काय मारला पेगडीने. काय मारते बाला काय द्या थोडा वेळ थांबायला 6-7 वाजेपर्यंत काम थांबा नाही तर इथपर्यंत जातील ते रोजचे. मित्रांची सगळ्यांची आऊस राहिले. असं उभं राहिले तसं काही बॉर्डरवर नाही का सीमेवर युद्ध करतात तसं सगळं उभं राहिलं. त्यांना काही समुद्रामध्ये अंग धुवायला भेटला नाही.
शिवणार काय बाबा आता काय कसं काय बीचचं आहे काय करायचं आपण लय मोठा पोपट झाले हा जाऊ दे आता काय माहित नव्हतं आपल्याला नवीन आपण ना कोणी येऊ पण नका बोलू येऊ पण नका चुकून पण याच्या बरोबर येऊ पण नका पैसा पण वेस्ट आहे टाइम पण वेस्ट आहे फक्त बघा फक्त एन्जॉय करू शकता तुम्ही कुस्ती वगैरे खेळून चालली सैली दिंडी वापस औषध आलतो कोण बोलतो कोणला कांद्यावर कोण बोलतो याला मारीन त्याला मारीन सगळा राहिला खेळ चालू होत आहे चप्पल मारी बोलताना आणलं कोणी आता चप्पल मारी घालतात इथं अरे रेजी ना दादा चप्पल मारी घालायची आता आपल्याला काय करायचं हा पण चप्पल मारी चालू आहे खेळ एक बसली लरट आमचं झाली चप्पल मारी घालायला सगळं मॅनेजर आहे शिव बोले बेद मारण होणार आहे आता चालले मला तर वाटतो कारण लय बीच बीच करी होता त्याचा बीच काढतील सर्वात जास्ती तर रिधी ताव आहे मला वाटतो त्यांचा रिधीतला काम मारील म्हणजे का आला पण तो जास्त ताव काही हा त्यात ते कुस्ती जिंकले तो अजून ताव काही वाटतं शिवनाथ पहिलेच वाकरा वाकरा चालला लागला मला वाटतं चप्पल मारी गेलं शिवनाथ टार्गेट होल वाटतं असं वाटतो जास्तीत जास्ती त्याचे कुले बाहेर आलेले आहेत तो चप्पल कार शांडो बघला का मॅनेजर आहे आमच्या असं मॅनेजर त्याला दे ना बाबा तेवढी पाहिजे ना सेफ्टी कशी येईल कंपनीमध्ये आपल्या गॉगल आता पोरा दुसरी का बघू शकतात याच्यात अरे बाटी कुणा उडवले ते बीचचा काय तुला असं वाटलं आता मजा ना तर आंघोळ तर धावायला भेटली नाही पण जे जे खेळ खेळलो आम्ही सोनशेड आणि माझी कुस्ती झाली त्याच्यात चांगला असा जोर लावलेला पण रिद्धीला का उचलायला मला काय जमलं नाही हा पण माझं वजन जास्त असल्यामुळे मला त्याने उचललं नाही पण मी त्याला पाडलं. सोनू आणि रिद्धीची कुस्ती आयुष्यभर याद राहिला ही बाकी एकदम मजा वाटली आणि बाटलीचा खेळ म्हणजे एकदम रंगात आलेला एकदम चप्पल मारी बाटलीचा खेळ म्हणजे बाटली फिरवायची आणि चप्पल युनिक काय तर खेळायला भेटलं आणि बघायला भेटलं आणि खूप चांगलं असं वातावरण या केरळमध्ये. हे बघा नारळाची झाड एकदम मस्त भारी क्लायमेट आहे बघी व्ह्यू मस्त आहे त्यांच्यामधून पाणी मस्त वाटतं बाकी
From Paramount, pay your bills on Amazon Pay. ही अशी आमची Amazon Pay enjoyment. आता offers bill ऋतिक कोलेकर काय payments, बोलतो बघा. electricity, subscriptions, ऋतिक कोलेकर insurance, and reminders. बसमध्ये खूप एन्जॉय. Amazon Pay 2G. कन्याकुमारी माताचं मंदिर. कन्याकुमारीचं मेन मंदिर आहे. या मंदिरात गेल्यावर आपले पोशाख काढायला लागतात. कपडे घालून एंट्री नाही. शर्ट पॅन्ट असेल ते काढायला लागते. ही आहे कन्याकुमारी मंदिराची मागची साईड. महात्मा गांधी मंडपम गार्डन. किती नंबर एरिया आहे पण मस्त एरिया भारी आहे पण एरिया एक नंबर आहे. हा पुरातन आहे वाटतो एकदम. कन्याकुमारीचा नाईट व्ह्यू. समुद्राच्या लाटा अशा खवळलेल्या आहेत. एरिया मस्त आहे एकदम. विश्वराजापेक्षा ही एरिया भारी होती. एरिया आहे एक नंबर एरिया आहे. बाकी मस्त एरिया आहे तो. मोठ्या मोठ्या डगरी आणि समुद्र खवळले एकदम मस्त एकदम वाटतो. जरा पुरातन वाटते मस्त एकदम.